कधी विचार केलाय का की काही लोक प्रचंड यशस्वी का होतात आणि काही जण खूप हुशार असूनही मागे का राहतात? याचं उत्तर बहुतेकदा बुद्धिमत्तेत किंवा नशिबात नसतं, तर ते लपलेलं असतं आपल्या रोजच्या अगदी छोट्या छोट्या सवयींमध्ये. आज आपण हेच बघणार आहोत की एक लहान पाऊल उचलण्याची ताकद किती मोठी असू शकते आणि मोठ्यात मोठी ध्येय कशी साध्य करू शकते. चला, एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. स्वप्न आणि ध्येय यात नेमका फरक तरी काय आहे? हाच प्रश्न आरव नावाच्या एका मुलाच्या आयुष्याला एक नवी दिशा देतो. त्याची स्वप्न खूप मोठी होती, पण ती पूर्ण कशी करायची याचा त्याच्याकडे काहीच प्लॅन नव्हता. तर कथेच्या पहिल्या भागात आपण भेटूया आपल्या नायकाला. तो एका अशा समस्येशी झगडत आहे जी आपल्यापैकी अनेकांना नक्कीच ओळखीची वाटेल. म्हणजे मोठी स्वप्न तर बघायची, पण प्रत्यक्षात कृती मात्र शून्य. चंदनपूर नावाच्या एका छोट्याशा गावात आरव राहायचा. मुलगा तसा हुशार होता. त्याच्या डोक्यात नेहमी नवनवीन कल्पना असायच्या. त्याला वाटायचं की आपण खूप मोठं, यशस्वी आणि आदरणीय व्यक्ती बनावं. पण त्याची एक मोठी अडचण होती. तो भयंकर आळशी होता. रोज सकाळी फक्त 5 मिनिटं म्हणत झोपून राहायचा आणि मग दिवसभर पतंग उडवणं किंवा मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यातच त्याचा वेळ जायचा. पण म्हणतात ना, प्रत्येक कथेमध्ये एक टर्निंग पॉइंट येतो. आरवच्या आयुष्यातही तो आला, जेव्हा त्याला एक असे मार्गदर्शक भेटले ज्यांनी त्याला मोठमोठ्या योजनांऐवजी साध्या, सोप्या पण महत्त्वाच्या ज्ञानाची ओळख करून दिली. पाहूया ही भेट कशी घडली. गावाच्या एका टोकाला गोपाळ काका नावाचे एक निवृत्त लष्करी अधिकारी राहत होते. म्हणजे शिस्त त्यांच्या रक्तातच होती. रोज सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं आणि मग शांतपणे वाचन करणं हा त्यांचा साधा पण अतिशय अर्थपूर्ण दिनक्रम होता. मग एके दिवशी आरवनं आपल्या मनातली उत्सुकता न आवरता गोपाळ काकांना विचारलंच, "काका, तुम्ही रोजच्या रोज हेच का करता? तुम्हाला याचा कंटाळा नाही का येत?" आणि याच एका साध्या प्रश्नाने कथेतील सर्वात मोठ्या शिकवणीचा पाया घातला. गोपाळ काकांनी दिलेलं उत्तर खूप मार्मिक होतं. ते म्हणाले, "अरे, सवयी म्हणजे बियाण्यांसारख्या असतात. आज जे पेरशील तेच उद्या उगवेल." याचा अर्थ अगदी सरळ आहे. यश हे काही नशिबाने मिळत नाही, तर ते रोजच्या छोट्या छोट्या सातत्यपूर्ण कृतींमधूनच घडत असतं. गोपाळ काकांच्या या सल्ल्यानंतर आरवच्या बदलाच्या प्रवासाला सुरुवात झाली. ही सुरुवात काही भव्यदिव्य नव्हती. उलट ती रोजच्या एका अगदी लहानशा पावलाने झाली. बघूया हा प्रवास कसा होता. विचार करा, पहिल्या दिवशी त्याला धाप न लागता फक्त 200 मीटर धावणंही किती कठीण गेलं असेल. पण तो थांबला नाही. पुढच्याच आठवड्यात त्याने अजून एक सवय लावली, रोज 1 तास अभ्यास करण्याची. प्रत्येक दिवशी टाकलेलं हे एक छोटंसं पाऊल दुसऱ्या पावलात मिसळत होतं आणि एका मोठ्या बदलाची पायाभरणी करत होतं. काही महिन्यांतच ही शिस्त त्याला अगदी नैसर्गिक वाटू लागली. त्याची बुद्धी अधिक तल्लख झाली आणि आत्मविश्वासही कमालीचा वाढला. आरवमधला हा बदल इतका मोठा होता की त्याचे मित्रही चकित झाले. त्याच्या एका मित्राने त्याला विचारलंच, "अरे, तू इतका कसा बदललास? तू तर आळशीपणाचा राजा होतास." यावरून हेच दिसतं की सातत्यपूर्ण प्रयत्नांचे परिणाम इतरांनाही दिसल्याशिवाय राहत नाहीत. बरं, सवयी लावणं एक वेळ सोपं असेल, पण खऱ्या कसोटीच्या वेळी दबावाखाली त्या टिकतात का? आता ही गोष्ट पोचते एका अशा निर्णायक क्षणावर जिथे आरवच्या या नवीन सवयींची खरी परीक्षा होती. झालं असं की गावात एक मोठी स्पर्धात्मक शिष्यवृत्ती योजना जाहीर झाली. यासाठी शारीरिक आणि अभ्यासात दोन्हीही ठिकाणी उत्कृष्ट असणं गरजेचं होतं. बाकीचे सगळे विद्यार्थी घाबरले, गोंधळले, पण आरव, तो मात्र एकदम शांत होता, कारण त्याच्या रोजच्या सवयींनी त्याला नकळतपणे या परीक्षेसाठी तयार केलं होतं. इथे आरव आणि इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात जमीन आसमानाचा फरक दिसून येतोय. जिथे इतर जण शेवटच्या क्षणी धावपळ करत होते, रात्री जागून अभ्यास करत होते, तिथे आरव आपल्या रोजच्या सरावामुळे शांत आणि तयार होता. त्याची ऊर्जा स्थिर होती, तर इतरांची ऊर्जा सुरुवातीलाच संपून गेली. त्याची मानसिकता शांत होती, तर इतर चिंताग्रस्त आणि गोंधळलेले होते. आणि निकाल तर अपेक्षितच होता. आरव केवळ उत्तीर्ण झाला नाही, तर त्याने सर्वोच्च विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवलं. यावरून हेच सिद्ध झालं की सातत्यपूर्ण शिस्त ही काही दिवसांच्या तात्पुरत्या उत्साहापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली असते. चला, आता या संपूर्ण कथेतून आपण काय शिकू शकतो याच्या सारांशाकडे वळूया. आपलं भविष्य कसं घडतं हे समजून घेऊया. या कथेतील जी मुख्य संकल्पना आहे ती म्हणजे क्रमिक शिस्त. याचा साधा सरळ अर्थ असा की मोठे अविश्वसनीय परिणाम हे अचानक मिळालेल्या प्रेरणेतून नाही, तर रोजच्या माफक आणि सातत्यपूर्ण कृतींमधूनच मिळतात. प्रतिभा कदाचित पाया घालू शकते, पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातील अंतर फक्त टिकणाऱ्या सवयीच भरून काढू शकतात.
गोपाळ काकांनी आरवाला दिलेली ही अंतिम शिकवण तर अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखी आहे. ते म्हणतात, प्रेरणा तुम्हाला सुरुवात करून देते, पण सवयीच तुम्हाला पुढे नेत राहतात. प्रेरणा कधी ना कधी कमी होतेच, पण चांगल्या सवयी मात्र आयुष्यभर साथ देतात. मग प्रश्न येतो की सुरुवात कुठून करायची? काहीतरी खूप मोठं करण्याची गरज नाहीये. ही कथा आपल्याला काही सोपे मार्ग दाखवते. उदाहरणार्थ, फक्त 15 मिनिटे लवकर उठा, रोज फक्त 5 पानं वाचा, 10 मिनिटांसाठी चालायला जा किंवा दिवसातून फक्त एक ध्येय लिहून काढा. अशा छोट्या पावलांनीच सकारात्मक सवयींची मजबूत इमारत उभी राहते. तर जाता जाता एक विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे. प्रेरणा कदाचित आग लावू शकते, पण ती आग आयुष्यभर जळत ठेवण्याचं काम फक्त सवयीच करतात. आपलं भविष्य एका रात्रीत बदलत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या कृतींनी घडवलं जातं. तर मग विचार करा, ती पहिली छोटी सवय कोणती असेल जी भविष्याला एक नवा आकार देईल?